नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा आपला लेक्चर आहे बीकॉम 6th सेमिस्टर ए सेक्शन साठी फायनान्शियल अकाउंटिंग। तर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपण युनिट नंबर 2 सुरू केलेला आहे। युनिट नंबर 2 मध्ये आपण बघत आहोत फायर इन्शुरन्स क्लेम। आणि फायर इन्शुरन्स क्लेम का बरं, फायर इन्शुरन्स क्लेम हे काय आहे आणि फायर इन्शुरन्स क्लेम हे आपल्याला 6th सेमिस्टर मध्ये का बरं अभ्यासाला आहे आणि त्यावरून आपल्याला काय ऍक्च्युली आपल्याला त्यामध्ये काय कॅल्क्युलेट किंवा काय फाइंड आउट करायचं आहे। तर हे आपण मागील 2 लेक्चरमध्ये जे फायर इन्शुरन्स क्लेमचे बेसिक्स बघितलेलं आहे। तर आय होप आपण ते दोन्ही लेक्चर व्यवस्थित बघितलेले असतील आणि आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपलं फायर इन्शुरन्स क्लेमचे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत त्या न्यूमेरिकल प्रॉब्लेम्सला सुरुवात करत आहोत। तर आजचा बघूया फर्स्ट प्रॉब्लेम। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल, त्या लिंक मधून प्रॉब्लेम त्या लिंक ओपन करून तुम्हाला प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला फायर इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे यासाठी समोरचा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। तर सर्वात आधी सुरुवातीला प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, काय त्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आपल्याला त्यामध्ये काय दिलेलं आहे, ज्या व्हॅल्यूज आपल्याला आता जसं इम्पॉर्टंट नोट्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला काय काय माहिती पाहिजे, बरोबर आहे। तर सर्वात फर्स्ट सांगितलेलं होतं की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो माहिती पाहिजे। जर क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर फारच छान, आणि जर नसेल दिलेला तर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि त्या आधारावरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल, फाइंड आउट करावं लागेल। ओके, त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट माहिती पाहिजे आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर। कारण यामध्ये या फायर इन्शुरन्स क्लेमच्या प्रॉब्लेम मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये काय काढत आहोत, काय फाइंड आउट करत आहोत। तर एखादी जर कंपनी आहे, त्या कंपनीला जर आग लागली आणि त्यामुळे जर मालाचं नुकसान झालं, माल जर जळाला, तर आणि अशा वेळी जर व्यावसायिकाने त्या कंपनीने आधीच जर त्या स्टॉकचा इन्शुरन्स काढून ठेवलेला असेल आणि जर यदा कदाचित तिथे आग लागली आणि त्यावेळेस आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडे जर क्लेम करायचं असेल तर किती रुपयाचा क्लेम कंपनीने करावा किंवा कंपनी करेल हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करत आहोत, फाइंड आउट करत आहोत। तर त्यासाठी आपल्याला आता क्लेम करण्यासाठी ज्या दिवशी त्या कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक होता हे माहिती असणं आवश्यक आहे, ज्याला म्हणत आहोत आपण स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर। आता स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर हे कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युअल मध्ये दिलेलं राहणार नाही, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा मी सांगितलेलं होतं। तर त्यासाठी आपल्याला एक घटनात्मक व्यापार खाते तयार करायचं आहे, ज्याला आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट असं म्हणत आहोत। आणि त्या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट मध्ये सर्व पद लिहिल्यानंतर जे बॅलन्सिंग फिगरनी इथे क्रेडिट साइडला अमाऊंट येत आहे, डेबिट बॅलन्स, ते आहे आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर। म्हणजे ज्या दिवशी फायर लागली त्या दिवशी एवढ्या रुपयाचा माल शिल्लक होता। क्लिअर। त्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे आहे की सॉल्वेज स्टॉक। ओके, तर सॉल्वेज स्टॉक सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल की आगीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचलेला माल किंवा ज्या मालाचं नुकसान झालेलं नाही असं उर्वरित शिल्लक जो माल आहे त्याला म्हणत आहोत आपण सॉल्वेज स्टॉक। ओके, त्यानंतर असेल अमाऊंट ऑफ पॉलिसी। अमाऊंट ऑफ पॉलिसी सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेली असेल की त्या कंपनीने, त्या व्यावसायिकाने किती रुपयाची पॉलिसी घेतलेली आहे। ओके, त्यानंतर सॉल्वेज स्टॉक नंतर आपल्याला फाइंड आउट करायचं असते लॉस बाय फायर, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये किती लॉस झालेला आहे। स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती होतं, त्यानंतर सॉल्वेज किती आहे ते मायनस होईल आणि उर्वरित आपल्याला मिळेल लॉस ऑफ स्टॉक। आणि त्यानंतर आपल्याला जे आपली अमाऊंट ऑफ पॉलिसी आहे, अमाऊंट ऑफ पॉलिसी आणि स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर यामध्ये कंपॅरिझन करायचं आहे आणि मग डिसाईड करायचं आहे की तिथे ऍव्हरेज क्लॉज लागेल किंवा नाही। ओके, जर लागत असेल तर आपल्याला फॉर्म्युला, ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला वापरून अमाऊंट ऑफ क्लेम काढावं लागेल आणि जर नसेल तर मग जे आपलं ऍक्च्युअल लॉस राहील, लॉस बाय फायर राहील, तेच राहील आपली अमाऊंट ऑफ क्लेम। क्लिअर। तर या पद्धतीने एवढा आपण जे बेसिक आहे ते इन्शुरन्स क्लेम मध्ये बघितलेलं आहे। आज आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघतो आहे। प्रॉब्लेम एकदा वाचून थोडं समजून घेऊया आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। क्वेश्चन मध्ये On 17th August
2005, a fire occurred in the premises of मेसर्स कुचनकर, अ बुक सेलर. एक मेसर्स कुचनकर म्हणून बुक सेलर आहे, त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये 17 ऑगस्ट 2005 ला आग लागलेली आहे. 17 ऑगस्ट 2005. ओके, म्हणजे या ठिकाणी केव्हा आग लागलेली आहे त्याची डेट तुम्हाला दिलेली आहे. देन मोस्ट ऑफ द स्टॉक वेअर डिस्ट्रॉय. कॉस्ट ऑफ सॉल्वेज स्टॉक बीइंग 11,200. कॉस्ट ऑफ सॉल्वेज स्टॉक किती आहे याला अंडरलाईन करून ठेवायचं आहे, कारण हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कामात आहे. त्यानंतर इन ऍडिशन सम स्टॉक वॉज सॉल्वेज in damaged condition and its value was agreed at ₹10,400. म्हणजे सॉल्वेज स्टॉक तर 11,200 आहेच, पण त्यासोबतच अजून काही असा स्टॉक आहे, म्हणजे सॉल्वेज स्टॉक आहे, उर्वरित शिल्लक माल आहे की जो डॅमेज कंडिशन मध्ये आहे, परंतु त्या डॅमेज कंडिशनची व्हॅल्यू सुद्धा आपण लावू शकतो. तर त्याची व्हॅल्यू आहे 10,400. असं आपल्याकडे टोटल सॉल्वेज स्टॉक होईल 11,200 प्लस 10,200. असं टोटल सॉल्वेज स्टॉक होईल आपल्याकडे 21,600. क्लिअर. त्यानंतर फ्रॉम दी बुक्स ऑफ अकाउंट्स फॉलोइंग पर्टिक्युलर्स वेअर अवेलेबल. खालील म्हणजे माहितीवरून बुक्सवरून खालील माहिती मिळालेली आहे. काय माहिती आहे तर फर्स्ट, स्टॉक ऍट क्लोज ऑफ अकाउंट्स ऑन 31 मार्च 2005 वॉज व्हॅल्यूड ऍट 75,000. म्हणजे मागील वर्षी जे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज झालेले असतील त्या दिवशी 31 मार्च 2005 ला स्टॉक किती रुपयाचा होता शिल्लक? 75,000चा. आता बघा, हा जो मागील वर्षीचा स्टॉक शिल्लक आहे तो मागील वर्षाचा क्लोजिंग असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजेच या वर्षी, आता हे आर्थिक वर्ष कधी सुरू होईल आपलं? 17 ऑगस्ट 2005 ला या ठिकाणी आग लागलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे हे आर्थिक वर्ष केव्हा सुरू व्हायला पाहिजे? 1 एप्रिल 2005. ओके, मग 1 एप्रिल 2005 ला हे सुरू झालं. 31 मार्च 2005 म्हणजे याच्या आधीचं वर्ष, बरोबर आहे. मागील वर्षी जो शिल्लक माल होता, शेवटी शिल्लक माल, संवरण, स्कंद, क्लोजिंग स्टॉक, तो या वर्षीचा ओपनिंग स्टॉक राहील. म्हणजे 1 एप्रिल 2005 मध्ये ओपनिंग स्टॉक किती राहील? 75,000. ओके, तर आपण या ठिकाणी लिहू शकतो ओपनिंग स्टॉक मेमोरंडम ट्रेडिंगच्या डेबिटला, कारण स्टॉक कधी ट्रेडिंग अकाउंट मध्ये डेबिटला येत असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी ओपनिंग स्टॉक 75,000. देन त्यानंतर सेकंड, परचेस फ्रॉम 1 एप्रिल 2005 टू 17/8/2005. ओके, म्हणजे 1 एप्रिल 2005 पासून, म्हणजे ज्या दिवशी आपला आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे तेव्हापासून जर ज्या दिवशी कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या दिवसापर्यंतचं परचेस आपल्याला दिलेलं आहे, अमाउंटेड टू ₹1,25,000. ओके, परचेस किती आहे? 1,25,000. कुठे लिहायचं ते? मेमोरंडम ट्रेडिंगच्या डेबिट साइडला. ओके, काय आहे? परचेस 1,25,000. क्लिअर. त्यानंतर अँड सेल्स सोबतच दिलेलं आहे. अँड सेल्स ड्युरिंग दॅट पिरियड अमाउंटेड टू ₹1,80,000. सेल्स किती आहे? 1,80,000. सेल्स कुठे येईल? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सेल्स 1,80,000. क्लिअर. देन त्यानंतर थर्ड आहे, ऑन द बेसिस ऑफ पास्ट 3 years इट appears that an average gross profit of 25% is earned on sales. म्हणजे जे एस्टिमेशन केलेलं आहे त्यांनी मागील 3 वर्षाच्या बेसिसवर ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 25%. या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशो जो आहे क्लिअरली दिलेला आहे, त्यामुळे इथे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायची आपल्याला आवश्यकता नाही. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे? 25%. मग आता मागील 3 वर्षाच्या आधारावर त्यांनी जो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशो दिलेला आहे, तर आपल्याला असं ऍझ्युम करायचं आहे, आपण असं गृहीत धरू शकतो की या वर्षी सुद्धा आपल्याला कमीत कमी
25% ग्रॉस प्रॉफिट तरी व्हायला पाहिजे किंवा झालेलं असतं. ओके, जर इथे मध्ये आग लागली नसती किंवा पूर्ण हे वर्ष जर कंटिन्यू झालं असतं तर कदाचित होऊ शकते ग्रॉस प्रॉफिट त्यापेक्षा जास्तही होऊ शकते. परंतु एक आयडिया म्हणून आपल्याला त्यांनी अनुमान दिलेला आहे की चला आता मध्येच या ठिकाणी जर आग लागलेली आहे पण आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येणार नाही कारण या ठिकाणी पूर्ण आर्थिक वर्ष कंपनीचं संपलेलं नाही आहे. आर्थिक वर्ष जर संपलेलं असतं तर आपण फायनल अकाउंट तयार केले असते. मात्र या ठिकाणी ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशीचा स्टॉक किती होता हे शिल्लक स्टॉक किती होता हे आपण शोधून काढत आहोत आणि त्यासाठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत आहोत. म्हणून या ठिकाणी दिलेला जो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे त्या ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या आधारावर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट घ्यायचं आहे. क्लिअर. त्यानंतर जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्टॉक वॉज इन्शुअर्ड फॉर ₹60,000. किती रुपयाचा स्टॉक इन्शुअर्ड आहे? 60,000चा. इन्शुअर्ड स्टॉक म्हणजे ज्या स्टॉकचा इन्शुरन्स काढलेला आहे. किती रुपयाचा इन्शुरन्स काढलेला आहे? किती रुपयाचा? 60,000चा. ओके, म्हणजे इन्शुरन्स कंपनी 60,000 पर्यंतचा क्लेम कंपनीला देऊ शकते. बरोबर आहे. बट डिपेंड करते की लॉस किती झालेला आहे. क्लिअर. आता लॉस ऍक्च्युअल किती झालेला आहे हे आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा की आपल्याला स्टॉक त्या दिवशी किती शिल्लक होता हे माहिती पडेल. आणि स्टॉक शोधून काढण्यासाठी आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. बस एवढीच इन्फॉर्मेशन आहे. सांगितलेलं आहे कम्प्युट दी अमाऊंट ऑफ क्लेम. अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला कम्प्युट करायची आहे. क्लिअर. तर आपण सोबतच या ठिकाणी ओपनिंग स्टॉक, परचेस, सेल्स लिहून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर एक्सपेन्सेस कुठलेही डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले असते तर ते आपण मेमोरंडम ट्रेडिंगच्या डेबिट साईडला घेतले असते. परंतु या ठिकाणी कुठलेही एक्सपेन्सेस दिलेले नाहीये त्यामुळे आपण आता या ठिकाणी डायरेक्टली ग्रॉस प्रॉफिट घेऊया. ग्रॉस प्रॉफिट किती आहे? किती सांगितलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट? 25% ऑन सेल्स. ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे? 25%. तर या ठिकाणी 25% ऑन सेल्स किती आहे? 1,80,000. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट येईल 1,80,000 चे 25% ते येते आहे 45,000. ओके. तर या दिवशी म्हणजे या वर्षामध्ये कंपनीला ग्रॉस प्रॉफिट आपण अंदाजित किंवा अनुमानित ग्रॉस प्रॉफिट किती होऊ शकते असं गृहीत धरलेलं आहे 45,000. क्लिअर. आता सर्व पदे लिहून झाल्यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. डेफिनेटली या ठिकाणी डेबिटची टोटल जास्त येणार कारण क्रेडिटला आपण क्लोजिंग स्टॉक अजूनपर्यंत लिहिलेला नाही. कारण आपण ट्रेडिंग अकाउंटचं जर चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं तर सेम ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक या पद्धतीचे पॉइंट सगळे येतात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक लिहिल्याशिवाय इथलं बॅलन्सिंग होणार आहे का किंवा ग्रॉस प्रॉफिट शोधून काढता येणार आहे का? नाही. बट आपण आधीच या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट शोधून काढलेलं आहे त्यामुळे इथे जी बॅलन्सिंग फिगरने येणारी अमाऊंट आहे ती आहे आपलं स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ओके. तर या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर येत आहे 65,000. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 65,000. ओके. हे कसं आलेलं आहे आपलं बॅलन्सिंग फिगर. ते याला आपण ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर लिहू शकतो. क्लिअर. त्यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजूच्या बेरीज आता या ठिकाणी आपल्या सारख्या होऊन जाईल. तर या ठिकाणी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज होईल 2,45,000. 2,45,000. ओके. तर या पद्धतीने आपण शोधून काढलेलं आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे कंपनीमध्ये जेव्हा आग लागलेली आहे त्या दिवशी कंपनीमध्ये 65,000 रुपयाचा माल शिल्लक होता. क्लिअर. आता बघा त्यापैकी म्हणजे 65,000चा माल शिल्लक होता तर त्यापैकी पूर्ण माल जळालेला आहे असं आहे का? नाही. कारण यापैकी आगीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शिल्लक राहिलेला किंवा वाचलेला माल सुद्धा आपल्याकडे आहे ज्याला आपण म्हटलेलं आहे सॉल्वेज स्टॉक. तर आता आपल्याला या ठिकाणी ऍक्च्युअल जर लॉस बाय फायर काढायचं आहे तर लॉस ऑफ
स्टॉक किंवा अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक काढण्यासाठी आपल्याला टोटल स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मधनं सॉल्वेज स्टॉक लेस करावं लागेल. त्यामुळे आपल्याला अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक मिळेल. तर ती बघूया कशी काढायची. ओके, तर अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. ओके, कसं काढायचं, तर आपल्याला या ठिकाणी टोटल आधी घ्यायचं आहे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. या ठिकाणी सुरुवातीला येईल स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या दिवशी किती रुपयाचा माल शिल्लक होता. किती रुपयाचा माल शिल्लक आहे, 65,000. ओके, या 65,000 मधनं आपल्याला लेस करायचं आहे सॉल्वेज स्टॉक. ओके, तर या ठिकाणावरून लेस होईल सॉल्वेज स्टॉक. आता सॉल्वेज स्टॉक किती आहे आपल्याकडे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली होती की जो सॉल्वेज स्टॉक आहे तो आहे आपल्याकडे 11,200 प्लस असा स्टॉक आपल्याकडे आहे की जो आगीमुळे तर नष्ट झालेला आहे, परंतु तो जो स्टॉक आहे तो आपण त्याची व्हॅल्यू लावू शकतो आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10,400. तर या ठिकाणी 11,200 प्लस 10,400, 11,200 प्लस 10,400 21,600. टोटल 21,600 रुपये आपला सॉल्वेज स्टॉक आहे. म्हणजे एवढा माल आपला आगीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचलेला आहे. तर ऍक्च्युअल लॉस आपला किती झालेला आहे, तर ऍक्च्युअल लॉस आपला झालेला आहे आपला 43,400. लॉस ऑफ स्टॉक किती आहे, 43,400. म्हणजे कंपनीचा आगीमुळे एकूण ऍक्च्युअल मध्ये किती नुकसान झालेलं आहे, किती माल जळालेला आहे, 43,400. ओके, आता या ठिकाणी आपलं अमाऊंट ऑफ क्लेम किती राहील. ओके, अमाऊंट ऑफ क्लेम किती राहायला पाहिजे, तर यासाठी आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम काढण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये आपली इन्शुरन्स पॉलिसी किती रुपयाची होती आणि स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर किती होतं यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. आता बघा, स्टॉक इन्शुअर्ड 60,000 आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं. म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आपली किती रुपयाची आहे, 60,000ची. ओके, ज्या दिवशी कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या दिवशी माल शिल्लक किती आहे, 65,000. ओके, म्हणजे या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक सांगितलं होतं की जी आपली अमाऊंट ऑफ क्लेमसाठी ऍव्हरेज क्लॉज केव्हा लागेल किंवा केव्हा नाही लागेल, तर यासाठी मी तुम्हाला एक कंपॅरिझन सांगितली होती की जर सम ॲश्युअर्ड किंवा जी इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट आहे ही जर स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर जर इन्शुरन्स पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जर कमी असेल, तर त्यावेळेस जो पूर्ण लॉस आहे तो अमाऊंट ऑफ क्लेम असेल. ओके, बट या ठिकाणी तसं आहे का, या ठिकाणी स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर 65,000 आहे, बरोबर आहे. अमाऊंट ऑफ पॉलिसी 60,000 आहे, म्हणजे अमाऊंट ऑफ पॉलिसी ही स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर पेक्षा कमी आहे. म्हणजेच स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर हा अमाऊंट ऑफ पॉलिसीपेक्षा जास्त आहे. तर यावेळेस आपल्याला या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज लागेल, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऍव्हरेज क्लॉज वापरायचा आहे. तर ऍव्हरेज क्लॉज वापरत असताना या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ऍव्हरेज क्लॉज. आता या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज, तर या ठिकाणी ऍव्हरेज अकॉर्डिंग टू ऍव्हरेज क्लॉज, दी क्लेम विल बी, म्हणजे क्लेम किती असेल. तर या ठिकाणी आपला फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ क्लेमचा. ओके, तर या ठिकाणी अमाऊंट ऑफ पॉलिसी, ओके, अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर मल्टीप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक,
मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. ओके. अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे, त्याला डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. आता अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे, किती रुपयाची अमाऊंट ऑफ पॉलिसी होती, 60,000. तर या ठिकाणी 60,000 डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे 65,000. तर या ठिकाणी डिवायडेड बाय 65,000 मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक किती आहे 43,400. ओके. ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे आपला 43,400. तर या ठिकाणी ऍक्च्युअल लॉस 43,400. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं 60,000 डिवायडेड बाय 65,000 मल्टिप्लाय बाय 43,400. तर या ठिकाणी आपला अमाऊंट ऑफ क्लेम येईल 40,062. 40,062 अप्रॉक्सिमेट केलं आहे याला इथे. तर या ठिकाणी आपला क्लेम आलेला आहे अमाऊंट ऑफ क्लेम इज रुपीज 40,062. या ठिकाणी जी अमाऊंट ऑफ क्लेम आहे, अमाऊंट स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आहे ते अमाऊंट ऑफ पॉलिसीपेक्षा जास्त असल्यामुळे आपण या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज वापरलेला आहे. आणि ऍव्हरेज क्लॉज वापरून आपलं अमाऊंट ऑफ क्लेम आलेली आहे. म्हणजे ही जी कंपनी आहे किती रुपयाचा क्लेम करेल 40,062. ओके. तर या पद्धतीने आपण जे फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं इन्शुरन्स क्लेमचं ते फर्स्ट प्रॉब्लेम या ठिकाणी बघितलेला आहे. दिलेल्या माहितीवरून आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार केलं, त्यावरून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर शोधून काढलेला आहे जो की 65,000 आलेला आहे. त्यानंतर सॉल्वेज स्टॉक आपल्याकडे होता, तर ऍक्च्युअल लॉस किती झालेला आहे, लॉस बाय फायर किती आहे, अमाऊंट ऑफ लॉस किती आहे ते आपण शोधून काढलं. तर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मधून सॉल्वेज स्टॉक लेस केल्यानंतर आपल्याला लॉस ऑफ स्टॉक मिळालं. आणि लॉस ऑफ स्टॉक वरून त्यावरून आपण जी आपली स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि अमाऊंट ऑफ पॉलिसी आहे त्यावरून आपण बघितलं की या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज फॉर्म्युला लागू शकते आणि त्यावरून अमाऊंट ऑफ क्लेम किती असेल ते आपण शोधून काढलं. तर कंपनी किती रुपयाचा क्लेम करू शकेल 40,062 रुपीजचा. ओके. जेवढा म्हणजे नाही कंपनी 65,000चा क्लेम करू शकत, नाही कंपनी 43,400चा क्लेम करू शकत. क्लिअर. तर कंपनी किती रुपयाचा क्लेम करेल 40,062. तर या पद्धतीने आपला फर्स्ट प्रॉब्लेम होता. जर कोणाला काही अडचणी असेल तर मला निसंकोचपणे विचारा. यानंतर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.